नमस्कार मित्रांनो, नशिबान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता दत्तूने मात्र आता ह्या गिरिजाला फोन केलेला असतो आणि आता तिला सर्व काही सत्य सांगण्यासाठी मात्र देवीच्या देवळासमोर बोलावलेलं असतं। तेव्हा रात्री आता गिरिजा एकटीच दत्तूला भेटायला जायला निघलेली असते आणि ती अगदी घाईने तेथे येत असते आणि तोच आता दत्तू मात्र घरीच असतो आणि तो जायला निघतो, परंतु अगोदर मोनूजवळ येतो। मोनूच्या डोक्यावरून अगदी प्रेमाचा हात फिरवतो आणि आता मोनूला जाग येते। मोनू म्हणतो की अरे झोपून दे ना। तेव्हा आता दत्तू म्हणतो की अरे मोनू, मला एका महत्त्वाच्या कामाला जायचं आहे। तर मोनू लगेच उठून बसतो आणि म्हणतो की आत्ता जायचं आहे का? हे बघ मोनू, ते महत्त्वाचं काम असं आहे म्हणून दत्तू आता मोनूला सर्व काही सांगतो आणि म्हणतो की हे बघ, मी आता जातो, तू आतमधून दरवाजा लावून घे आणि शांत झोप बरं। हे बघ मोन्या, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत दाराची कडी काही उघडायची नाही। आलोच असे बोलून आता दत्तू निघून जातो। त्यानंतर मात्र आता इकडे नागेश्वर रुद्रला म्हणत असतो की हे बघ, आम्ही त्यांच्यावर लग्नाची जबरदस्ती केलेली नाही आणि तो आता म्हणतो की विचार तुझ्या आईला। तेव्हा आता लगेच वासंती सुद्धा म्हणत असते की हो, असं कोणी कुणावर लग्नाची जबरदस्ती करेल का? त्यावर तर नागेश्वर म्हणतो की हो, हेच आम्ही म्हणत आहे। आम्हाला सुद्धा हेच कळत नाही की नक्की ते तुम्हाला एक सांगतात आणि आम्हाला एक सांगतात, असं का करतात बरं त्या? तेव्हा आता रुद्र म्हणतो की हे बघा आबासाहेब, तर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन करून हे लग्न केलं असेल, ती एक प्रकारची जबरदस्तीच झालेली आहे हे लक्षात घ्या। जर त्या फक्त आणि फक्त या करारासाठी या नात्यामध्ये राहणार असतील तर आता या क्षणाला मात्र मी गिरिजांना त्यांच्या घरी सोडून येईल। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर नागेश्वरला धक्का बसतो आणि जबरदस्तीने मात्र मी त्यांना ह्या नात्यामध्ये नाही अगदी जबरदस्तीने ठेवणार। जर ते त्यांच्या घरामध्ये सुखाने राहणार असतील मात्र या क्षणाला मी गिरिजांना या लग्नाच्या बंधातून अगदी निष्ठून त्यांच्या घरी अगदी पोहोच करतोय। हे ऐकल्यानंतर आता वासंती आणि नागेश्वरला धक्का बसतो। तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की चिरंजीव, असं काही करू नका। तर वासंती अगदी तोंडाला हात लावते, नक्की काय करावं आता? हे सगळं काय होऊन बसलं? त्यानंतर आता इकडे दत्तू धावत धावत देवीच्या मंदिराजवळ आलेला असतो आणि तेथे तो मात्र गिरिजाला शोधत असतो। गिरिजा, ये ना लवकर, अगं पोरी लवकर ये म्हणून तो गिरिजाची वाट पाहत असतो। गिरिजा अजूनपर्यंत तेथे काही पोहोचलेली नसते। अगं तू एकटीच आता ह्या अगदी प्रॉपर्टीची मालकीण आहे आणि ते नागेश्वर मात्र तुझ्या नशिबाचा फायदा घेऊन तुला सुद्धा मारून टाकणार आहेत। सर्व मला तुला सांगायचं आहे आणि तू कुठे राहिली, ये ना लवकर। आणि आता मात्र दत्तू लगेच देवीच्या तेथे दर्शनाला म्हणजे बसतो आणि दर्शन घेत असतो देवीच्या पायाशी बसून। आणि तेवढ्यात आता जे गुंड आहे तर ते गुंड मागून येतात आणि म्हणतात की काय दत्तू शेठ? तेव्हा आता दत्तू त्यांना विचारतो की काय देवीच्या दर्शनाला आलात का? तेव्हा तो गुंड म्हणतो की नाही, तुझा बळी द्यायला आम्ही आलो। तेव्हा आता दत्तू आणखीनच घाबरतो आणि तो गुंड आपल्या दोन गुंडाला म्हणतो की बघताय काय त्याच्याकडे, पकडा त्याला। दत्तू आता शेवटी याच्यामध्ये अडकलेला असतो म्हणून ते गुंड मात्र आता ह्या दत्तूला पकडायला जातात। तो म्हणतो की तुमच्या तर, आणि लगेच आता जो देवीचा भंडारा असतो तो जोरात त्यांच्या डोळ्यावर फेकतो आणि आता त्यांच्या डोळ्यात ते अगदी धूळ वगैरे गेल्यामुळे त्यांना त्रास होत असतो, पण तरी सुद्धा दत्तूला ते पकडतात। तरी सुद्धा दत्तू त्यांच्या तावडीतून सुटतो आणि पुढे धावत असतो आणि ते गुंड मात्र आता दत्तूच्या मागे धावत असतात। त्यानंतर आता इकडे गिरिजा मात्र आता देवळात तेथे देवीजवळ येते आणि बाबा बाबा म्हणून आता अगदी आवाज देत असते। दत्तू मात्र आता देवीला म्हणलेला असतो की काही कर, परंतु माझ्या गिरिजाचा जीव वाचव। गिरिजा देवीच्या देवळात येऊन बाबा बाबा असा खूप आवाज देते आणि कुठे गेले असतील, ते तर माझ्या अगोदर यायला पाहिजे होते। तेव्हा गिरिजा खाली पाहते आणि ही हळद कशी सांडली असं मात्र ती आता बघतच असते, नक्की काय झालं असेल। त्यानंतर मात्र आता दत्तू ह्या पुढे धावत असतो, त्याला पूर्णपणे दम भरलेला असतो आणि गिरिजा मात्र आता विचारात पडलेली असते की नक्की काय झालं असेल। तिला सुद्धा खूप आता टेन्शन येते, बाबांचा जीव काही धोक्यात तर नसेल ना म्हणून तिला बाबांची काळजी वाटते। तर ते गुंड मात्र आता दत्तूच्या मागे धावतच येतात की पकड त्याला। दत्तूला मात्र आता खूप त्रास होत असतो, त्याला धावता येत नसतं, पण तरी सुद्धा आपला जीव मुठीत धरून वाचवण्यासाठी तो अगदी धावत असतो। म्हणून आता गिरिजाच्या कानावर मात्र ते शब्द पडल्यामुळे ती धावतच आता बाबा बाबा करत अगदी धावत जाते। त्यानंतर आता इकडे रुद्र मात्र एकटाच खूप रडत असतो। वासंती तेथे येते आणि म्हणते की रुद्र घाईने आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो। जरा तुझ्याशी बोलू का, चालेल का तुला? तर रुद्र म्हणतो की हो बोला आई साहेब। त्यावर आता वासंती म्हणते की हे बघ रुद्र, गिरिजाने हे लग्न जरी तुझ्या आबासाहेबांची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि तिच्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी केलं असेल, सुद्धा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने, अग्नी साक्षीने तुमचं हे लग्न झालेलं आहे। तर हे बघ अरे रुद्र, लग्नाचं हे असं पवित्र बंधन असं तोडून नाही टाकता येत।
त्यावर तर रुद्र म्हणतो की कसलं पवित्र आणि काय पवित्र आहे यात असं. मुळातच हे लग्न जबरदस्तीने झालेलं आहे, मग त्याला काय अर्थ आहे बरं तुम्हीच सांगा. तेव्हा मात्र आता लगेच वासंती म्हणते की हे बघा, वाटतं की तुम्ही आता खूप रागात आहे, जरा शांतपणे विचार करावा. तेव्हा आता रुद्र म्हणतो की काय असा विचार करण्यासारखं राहिलेलं आहे आता. त्यावर आता वासंती समजवण्याचा खूप प्रयत्न करते की रुद्र हे बघ, मला असं वाटतं की तुम्ही आता खूप रागात आहे, जरा शांतपणे अगदी राहून विचार केला तर चांगलं होईल आणि आता इतक्या म्हणजे रागाच्या भरात हा निर्णय घेऊ नका. तेव्हा आता रुद्र म्हणतो की काय काय करू मी आता, मी सांगा की आई साहेब मी कसा शांत हो. रुद्र आता खूपच भडकलेला असतो, कारण त्याचा पूर्णपणे आता प्रेमावरचा विश्वास उडालेला असतो. कारण जे लग्न इतक्या जबरदस्तीने झालं तर त्या लग्नामध्ये अडकून काय उपयोग आहे. आणि हे बघा आई साहेब, त्यांचं म्हणजे माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांनी मला आज सांगितलं की हे लग्न त्यांनी जबरदस्तीने केलेलं आहे, तर त्यांच्या मनाविरुद्ध हे लग्न केलं. त्यांना आज सगळं काही सांगणार होतं की माझं त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे, मी पहिल्यापासून त्यांच्या प्रेमात आहे, परंतु ते सांगण्या अगोदरच मात्र त्यांनी मला सगळं काही सांगितलं. आणि जो काही आता गिरिजा म्हणलेली आहे ते प्रत्येक क्षण मात्र आता रुद्र आपल्या आईला सांगत असतो. आणि मी त्यांना सांगण्याच्या अगोदर त्यांनी मला सगळं काही स्पष्ट सांगून टाकलेलं आहे, त्यांचं माझ्यावर प्रेम नाही म्हणून. त्यानंतर मात्र आता इकडे गिरिजा ही बाबा बाबा करत बाबांच्या मागे धावत असते आणि ते गुंड बाबांचा पाठलाग करत बाबांच्या मागे मारायला धावत असतात. बाबा मात्र आपला जीव वाचून म्हणजे दत्तू अगदी पुढे धावत असतो. त्याच्या पोटात आता ऑपरेशन अगदी नुकतंच झालेलं आहे म्हणून खूप त्रास होत असतो, पण तरी सुद्धा मात्र तो धावत असतो आपला जीव वाचवण्यासाठी. आणि गिरिजा मात्र इकडे बाबा करत आता बाबांना शोधत असते. त्यानंतर आता इकडे वासंती रुद्रला विचारते की मला एक गोष्ट सांग, तू जर लग्नाच्या अगोदर गिरिजाला तुझ्या प्रेमाबद्दल सांगितले असते, त्यावेळेस तिने जर तुला नकार दिला असता तर तू मात्र तुझं प्रेम असं सोडून दिलं असतं का? नाही ना. अरे तू तर तुझं प्रेम तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न तर केला असताना. हे बघ, आता मात्र तिच्या वडिलांनी तिचं कन्यादान करून आता तिची संपूर्ण जबाबदारी आहे तर ती तुझ्यावर सोपवलेली आहे, हे लक्षात घे. अरे मग ही जबाबदारी तू अशीच झटकून टाकणार का? त्यावर आता हे सर्व ऐकून रुद्र म्हणतो की मी जबाबदारी झटकत नाही आई साहेब. अहो, त्यांना अगदी त्यांच्या मनाविरुद्ध ह्या लग्न बंधनात अडकून ठेवणं आणि जबरदस्तीने ते मला नाही पटत, माझ्या मनाला ते नाही पटत. त्यावर मात्र आता ही वासंती म्हणते की अरे रुद्र, तू समजून घे, ते मन आहे, शेवटी मन हे बदलतं, जर ते नाही बदललं तर शेवटी तू ते बदलायचं. अरे कित्येक जोडप्यांचं हे असंच असतं की अगोदर लग्न, मग संसार आणि नंतर प्रेम. हे बघ, मला पूर्ण खात्री आहे की एक ना एक दिवस तुझं हे प्रेम आहे तिला नक्की कळेल. आज मात्र तू तिच्यावर जितकं प्रेम करत आहे तर ती सुद्धा आता एक ना एक दिवस तुझ्यावर तितकं प्रेम नक्कीच करेल, ही माझी पूर्ण खात्री आहे. म्हणून मी तुला सांगते की रागाच्या भरात तू कोणताही असा निर्णय घेऊ नकोस. म्हणून वासंती अगदी हसून आता रुद्रला सर्व काही समजवते आणि वासंतीच्या बोलण्याचा आता रुद्रच्या मनावर परिणाम होत असतो, तो विचारात पडतो. त्यानंतर आता इकडे कसा बसा दत्तू हा अगदी धावत असतो, त्याचा जीव वाचवणंही त्याला कठीण होतं. त्यानंतर आता इकडे दत्तू धावतच असतो आणि आता गिरिजा शोधत शोधत बाबा बाबा करत बाबांच्या मागे येत असते की बाबा कुठे आहात तुम्ही बाबा. तेव्हा आता कसं बसा दत्तू मात्र पुढे धावतच असतो. आता हे गुंड काही त्याचा पाठलाग करायचं सोडत नसतात. शेवटी मात्र आता दत्तू हा अगदी येतो एका ठिकाणी आणि आता त्याला असं वाटतं की गुंडलांनी आपला पाठलाग सोडलेला आहे आणि त्या क्षणी आता तो तिथून धावणार. तोच लगेच आता हा नागेश्वर समोरून येतो आणि दत्तूच्या पोटामध्ये चाकू खूप असतो. तसा आता दत्तू हा अगदी चाकू खूप असल्यामुळे नागेश्वर अगदी जोरजोराने त्याच्या पोटामध्ये चाकू खूप असतो आणि म्हणतो माझ्यापासून पळतो की काय, आणि आता मात्र मी तुला सोडत नसतो. ज्याला हे अगदी कळालेलं आहे तो मात्र असाच त्याची अवस्था होऊन मरणारच. ते सत्य तुला कळायला नव्हतं पाहिजे, ते सत्य तुला कळाले म्हणून दत्तूच्या पोटात अगदी तो चाकूचे वार करत असते. हे पण काळजी करू नको, 6 महिन्यानंतर मी तुझ्या पोरीला जेथे पाठवणार आहे तर तेथे तुमच्या दोघांची गाठभेट होईलच. शेवटी आता दत्तूच्या पोटात चाकू खुपसून तो चाकू काढून घेतो आणि आता जे दत्तूच्या पोटाचे रक्ताचे हात आहे ते दत्तूचा हात भरलेला असतो आणि तो मात्र नागेश्वरच्या हाताला जो काही हिसकावत आहे तर नागेश्वरच्या जो कुर्ता आहे आणि हाताला पूर्णपणे दत्तूने ते रक्त अगदी लावलेलं असतं आणि दत्तू हा अगदी धाराधीर ते खाली पडतो. नागेश्वरने चाकू खुपसून त्याच्या पोटात वार केलेले असतात आणि बिचारा दत्तू शेवटी मरण पावतो. तेव्हा आता नागेश्वर दत्तूकडे बघत म्हणतो की ज्याला हे सत्य कळणार त्याची अवस्था अशीच होणार, त्याला नागेश्वर मारणारच.
अशी त्याची अवस्था कायमच राहणार. आणि तेवढ्यात मात्र आता दत्तू हा खाली पडलेला असतो आणि आता सुभानराव आणि नागेश्वर बाजूला जाऊन लपलेले असतात. तोच लगेच गिरिजा तेथे येते. गिरिजा पाहते आणि जोरात बाबा असं ओरडते. धावतच आपल्या बाबाजवळ येते. बाबा काय झालं, बाबा बोला ना काहीतरी, म्हणून गिरिजा खूप रडतच कोणी आहे का म्हणून जोरात आवाज देते आणि बाबांना उठवण्याचा खूप प्रयत्न करत असते. तुझा जीव अजून गेलेला नसतो, त्याला खूप त्रास होत असतो. तेव्हा आता गिरिजा ही जोरात बाबा डोळे उघडा, बाबा डोळे उघडा म्हणून कोणी आहे का म्हणून परत आवाज देते. तेव्हा आता सुभानराव आणि नागेश्वर लांबून हे सर्व पाहत असतात. तेव्हा आता गिरिजा खूपच घाबरते. बाबा डोळे उघडा, डोळे उघडा म्हणून गिरिजाचा जीव अगदी कासवीत झालेला असतो. ती रडत असते. दत्तूला आता अगदी तो हुंदके देत असतो आणि हुंदके देता देताच मात्र आता दत्तू हा मरण पावतो. तेव्हा आता गिरिजाला एक खूप मोठ्या प्रकारचा धक्का बसलेला असतो. तेव्हा मात्र आता गिरिजा खूप जोरात ओरडते की बाबा बाबा, आणि तेवढ्यात गिरिजाच्या लक्षात येते की बाबा गेले म्हणून. तेव्हा गिरिजा खूप मोठ्याने ओरडते की बाबा आणि खूप रडत असते. नागेश्वर आणि सुभानराव अगदी पाहतच असतात. त्यांना अगदी म्हणजे दत्तूला मारलेला आहे, दत्तूने शेवटच्या क्षणाला हिला काहीच सांगितले नाही हे ते बघत असतात. आणि तेव्हा गिरिजा इतकी रडत असते की बाबा डोळे उघडा, काही करा परंतु बाबा डोळे उघडा, बाबा तुम्ही असं मला सोडून जाऊ नका. म्हणून आता गिरिजाची अवस्था खूप बिकट झालेली असते आणि आता एक दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळलेला असतो की जो काही अगदी मानलेला बाप आहे, ज्या बापाने आतापर्यंत तिला सांभाळलं, तो बाप सुद्धा आज आपल्याला सोडून गेला. तेव्हा गिरिजा आता सारखी म्हणत असते की बाबा काही उत्तर देऊ नका परंतु प्लीज डोळे उघडा, बाबा डोळे उघडा, बाबा बघा ना, तुमच्या गिरिजाकडे बघा, बाबा बघा, माझ्याकडे बघा ना. म्हणून आता गिरिजाची अवस्था खूपच बिकट झालेली असते. खूप रडत असते ती. आता गिरिजा म्हणते की बाबा बास, बाबा बास झालं आणि हे बघा डोळे उघडा. मला माहिती आहे की तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, पण माणसं होते की ती तुमच्या मागे लागली होती आणि बाबा हे सर्व कोणी केले. म्हणून ती बाबांच्या अगदी शरीराकडे पाहते. बाबा मी त्या माणसाला नाही सोडणार, बाबा तुम्ही डोळे उघडा, डोळे उघडा म्हणून सारखी तेच म्हणत आता गिरिजा खूप रडत असते. बाबा बघा ना, मोनू तिकडे एकटा आहे, प्लीज डोळे उघडा, मोनूची काय अवस्था होईल, बाबा मला तुमच्याशिवाय कोण आहे. म्हणून आज गिरिजाची अवस्था इतकी बिकट झालेली असते. आपला जो काही बाप आहे तो सुद्धा तिला सोडून गेलेला असतो. नागेश्वरने त्याला सुद्धा अगदी चाकूने वार करून खुपसवलेलं असतं आणि शेवटी तो सुद्धा आता गिरिजाला सत्य न सांगताच आता हा गेलेला असतो. तेव्हा मात्र आता गिरिजाचं मात्र आता तेथे लक्ष जातं. आता दत्तूने मात्र तेथे काहीतरी लिहिलं असतं की आता जे काही आकडे तिला काही समजत नसतात, तेव्हा गिरिजा ते सगळं काही मातीत लिहिलेलं वाचत असते. आणि बाबा हे नक्की काय आहे, याचा काय अर्थ आहे, नक्की काय आहे, बाबा मला तुम्हाला काय सांगायचं होतं, सांगा ना बाबा, सांगा ना बाबा, काय झालं बाबा, सांगा ना. म्हणून आता गिरिजा खूप मोठ्याने ओरडते बाबा बाबा. आणि आता मात्र नागेश्वर हा सुभानरावाला म्हणत असतो की गावातील लोकांना आमच्या सुनबाईच्या मदतीला बोलवा, तिचा बाप मेलेला आहे. तेव्हा मात्र आता सुभानराव लगेच सगळ्यांना सांगायला जातो आणि नागेश्वर मात्र लगेच तेथून पळ काढतो. त्यानंतर आता सकाळ होते परंतु गिरिजा मात्र खूप रडत असते. तेव्हा मात्र आता सकाळ होते आणि सगळेजण लोक आता दत्तूचं अंत्यसंस्कार करायला येतात. तेव्हा आता गिरिजा मात्र अगदी बसलीच असते. आपल्या म्हणजे बाबांचे अंत्यविधी तिला आता करायचे असतात. आता ती खूप रडतच आता बाबांचे जे काही क्षण आहे ते तिला आठवत असतात. जेव्हा आता दत्तूला खूपच आनंद झालेला असतो की त्याची गिरिजा खूप नशिबान निघालेली आहे. आता दत्तूला इतका आनंद झालेला असतो. ते क्षण आता गिरिजाच्या डोळ्यासमोर येतात. रुद्र आता गिरिजाकडे पाहत असतो आणि शेवटच्या जे काही आठवणी त्यांना गोळा करायच्या असतात त्यावेळेस एकमेकांना भरलेला तो प्रेमाचा घास, एकमेकांबरोबर घालवलेले ते आनंदाचे क्षण, हे सगळं काही आता गिरिजाच्या डोळ्यासमोर येत असतं. आपल्या आता वडिलांसमोर जे काही घालवलेले प्रत्येक क्षण आहे ते सगळे काही क्षण आता गिरिजाला एक एक क्षण आठवत असतो आणि तसतसे गिरिजा आपल्या वडिलांसाठी खूप अशी रडत असते. काही आता गिरिजाची लहानपणीची फ्रॉक असते ती आत्तापर्यंत दत्तूने जपून ठेवलेली असते आणि तो गिरिजाला ती फ्रॉक देत म्हणतो की गिरिजा, ही तुझी लहानपणची एक शेवटची आठवण फ्रॉक तुझ्या आईने इतके दिवस जपून ठेवली होती आणि जे काही कानातील आहे तर ते इतकंच आज तुझ्या ह्या गरीब बापाकडे देण्यासाठी तुला आहे. हे जे काही संगीताच्या कार्यक्रमाच्या वेळेस आता दत्तूने ते दिलेलं असतं ते सगळे क्षण आता गिरिजाला आठवतात आणि गिरिजाच्या डोळ्यात पाणी येत असतं. तेव्हा दत्तू आता ते शेवटच्या गरीब बापाकडे फक्त हीच आठवण आहे तुला देण्यासाठी म्हणून अगदी खूप रडलेला असतो. हे सगळं काही गिरिजाच्या डोळ्यासमोर येतात. तिला त्या आठवणी आठवतात आणि आता मात्र दत्तूने अगदी शेवटच्या ज्या दिवशी तिला नागेश्वरच्या घरात जायचं असतं तर आता कुणाचीही नजर माझ्या गिरिजाला लागायला नको म्हणून अगदी स्वतः गिरिजाची दृष्ट काढलेली असते.
हे सगळे क्षण आता गिरिजाला आठवतात आणि गिरिजा खूप रडत असते. डोळ्यातून अश्रूंच्या धारा तिच्या चालू असतात. आता नागेश्वर सुद्धा तेथे अंत्यसंस्कारासाठी आलेला असतो आणि त्याने आता दत्तूला कसे चाकू खुपसून मारले हे नागेश्वरच्या समोर सुद्धा येत असतं. आणि तेव्हा आता अंत्यसंस्कारासाठी मात्र आता जो अग्निडाव आहे तो देण्यासाठी आता त्यांच्या मुलाला घेऊन यायला सांगतात. परंतु गावातील एक माणूस म्हणतो की अहो तो खूपच लहान आहे, त्याला इथे कसं आणता येईल. मात्र आता लगेच ते जे म्हणजे विधी करणारा माणूस आहे तो म्हणतो की ठीक आहे, आता त्यांचा मुलगा लहान आहे तर रुद्रप्रताप घोरपडे तुम्ही त्यांचे जावई आहात, मग आता तुम्ही म्हणजे त्यांना अग्निडाव देऊ शकतात. तेव्हा आता गिरिजा लगेच पाहतच असते आणि रुद्र आता गिरिजाकडे बघतो. आता रुद्र मात्र पुढे येतो आणि रुद्र पुढे आल्यानंतर मात्र आता तो अग्निडाव देण्यासाठी आता ते जे जळतं लाकूड आहे तर ते हातामध्ये घेतो. तेव्हा आता गिरिजाला मात्र ते सर्व आठवतं. शेवटचा जो फोन, मला तुला काहीतरी सांगायचं आहे गिरिजा, तू गावाच्या देवळाच्या बाहेर मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये. जे काही आता तिथे मातीत आता दत्तूने मरता क्षणाला आपल्या रक्ताच्या हाताने माखलेल्या त्या मातीत काहीतरी असे लिहिलेलं असतं. त्या अक्षराचा मात्र आता गिरिजा विचार करत असते. तेव्हा आता गिरिजा त्या सगळ्याचा विचार करत असते आणि तेवढ्यात आता अग्निडाव द्यायला रुद्र पुढे येतो आणि रुद्र मात्र अग्निडाव देणार. तोच लगेच आता गिरिजा ही थांबा असं म्हणते. तेव्हा सर्वजण गिरिजाकडे बघत असतात. तो मात्र आता गिरिजा पुढे येते आणि गिरिजा म्हणते की यांचा मुलगा लहान आहे पण त्यांची मुलगी तर मोठी आहे ना, मी त्यांना अग्नी नाही देऊ शकत का असे ती विचारते. तेव्हा आता सगळेजण गिरिजाकडे पाहत असतात. तेव्हा आता जे काही ते माणूस आहे तर ते म्हणतात की अहो पण असं नाही होऊ शकत. तेव्हा लगेच रुद्र पुढे येतो. रुद्र म्हणतो की काय हरकत आहे. रुद्र मात्र आता ते जे लाकूड आहे अग्निडाव देण्यासाठी पेटलेलं ते मात्र गिरिजाच्या हातात देतो आणि म्हणतो की घ्या. तेव्हा मात्र आता जी अग्नी आहे तर ती हातामध्ये घेऊन मात्र गिरिजा ही आपल्या मनात म्हणते की बाबा अग्नी आहे माझ्या हातामध्ये आणि ह्याच अग्नीची शपथ घेऊन मी तुम्हाला आज सांगते, आणि तुम्हाला कोणी मारलेलं आहे त्याला मी नाही सोडणार, त्याची सुद्धा अवस्था मी अशीच करेल, त्या खुन्याला मी शोधून काढेल आणि त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देईलच. असे आता अग्निडाव देताना मात्र गिरिजाने शपथ घेतलेली असते. आणि नागेश्वर तर आता बघूनच असतो. गिरिजाने मात्र आता नागेश्वरला संपवण्याची शपथ घेतलेली असते. परंतु सत्य काय आहे गिरिजाला अजूनपर्यंत माहिती नसतं. पण शेवटच्या अगदी शोषापर्यंत ती आता ह्या सत्यापर्यंत पोहोचणार असते आणि आपल्या बाबाच्या खुन्याला ती शिक्षा देण्याचं ठरवते. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र मोनू इकडे नागेश्वरच्या घरी आलेला असतो आणि सगळेजण म्हणजे सावी उर्वशी उभे असतात. आता वासंती आणि नागेश्वर तेथेच असतो. तेव्हा मात्र आता मोनू खूप रडत असतो. मोनू आता अगदी गिरिजाला म्हणत असतो की ताई कुणासाठी मी त्या घरामध्ये राहू आणि एकट्या त्या घरामध्ये मी कसा राहू. मोनू खूप रडत असतो आणि मोनू मात्र आता रडतच आता गिरिजा त्याच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि त्याच वेळेस तेथे रुद्र येतो. रुद्र म्हणतो की हे बघ तू एकटा नाही राहणार, तू आजपासून याच घरात तुझ्या ताई सोबत राहायचं, तेच या घरामध्ये राहायचं. तर गिरिजा आता रुद्रकडे पाहत असते आणि रुद्रने प्रेमाने मात्र आता मोनूच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो आणि मोनूची पूर्ण जबाबदारी आता रुद्रने उचललेली असते. त्यानंतर मात्र आता गिरिजा ही दत्तूच्या फोटोजवळ येऊन खूप रडत असते आणि तेवढ्यात तेथे नागेश्वर येतो. नागेश्वर मात्र आता गिरिजाला म्हणत असतो की हे बघा दत्तूच्या मनात नक्की असं काय आलं होतं की इतक्या अपरात्री जे काही तुम्हाला सांगण्यासाठी देवळाच्या अगदी इतक्या रात्री देवळात गेले होते, तर त्यांनी तुम्हाला बोलावून तेथे का घेतलं, नक्की त्यांना काय बोलायचं असेल. तर गिरिजा आता ह्या नागेश्वरकडे पाहत असते. आता गिरिजा रडत रडत आता नागेश्वरकडे पाहते आणि विचारते की बाबांनी देवळामध्ये मला भेटायला बोलावलं हे फक्त त्यांना आणि मलाच माहिती होतं, हे तुम्हाला कसं कळलं. गिरिजा मात्र नागेश्वरकडे पाहतच असते आणि मनात म्हणते की यांचा तर काही बाबांना मारण्यामागे हात तर नसेल ना, म्हणून गिरिजाला बरोबर संशय आलेला असतो. तेव्हा आता गिरिजाने बरोबर नागेश्वरला पकडलेलं असतं आणि गिरिजा ह्या सगळ्याचा जाब मात्र आता नागेश्वरला विचारून आता त्याच्या दत्तूच्या खुनाचा बदला आता नागेश्वरकडून घेणार असते. आणि आता नागेश्वरचे जे काही वासे आहे तर ते फिरलेले असतात, कारण असाच एक प्रत्येक अनुभव गिरिजासमोर येत सत्याचा उलगड्यापर्यंत गिरिजा कशी पोहोचते आणि नागेश्वरला त्याच्या पापाची शिक्षा कशी देते हे बघण्यासाठी आपल्या मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.